हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज मी नाश्त्यासाठी ॲपे बनवले आहेत. खूप छान झाले होते ॲपे. डोशासाठी जे पीठ बनवले होते त्या पिठापासून मी हे ॲपे बनवले आहेत. खूप छान लागतात. दोन्ही बाजूनी बघा किती छान खरपूस भाजले आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. हे बघा, डोशासाठी बनवलेल्या पिठामधील थोडेसे पीठ मी ॲपे बनवण्यासाठी ठेवले होते. किती छान घट्ट झाले आहे पीठ. आता या पिठामध्ये मी 2-3 टमॅटो चिरून टाकणार आहे. नंतर यामध्ये मी माझ्या अंदाजेप्रमाणे बारीक मीठ टाकले आहे. नंतर हे पीठ मी छान हलवून घेतले आहे. गॅसवर मी गरम करायला कढई ठेवली होती. त्या कढईमध्ये फोडणीसाठी तेल टाकले आहे. त्या तेलामध्ये मी मोहरी टाकली आहे. बारीक चिरलेला कांदा पण टाकला आहे. नंतर त्यामध्ये मी हिरवी तिखट मिरची पण टाकली आहे. नंतर त्यामध्ये मी हिरवी ढोबळी मिरची टाकली आहे. आता हे व्हेजिटेबल या फोडणीमध्ये छान भाजून घेणार आहे. हे बघा, व्हेजिटेबल छान फोडणीमध्ये भाजले आहेत. आता हे मी पिठामध्ये टाकणार आहे. नंतर हे मी छान हलवून घेणार आहे. नंतर यामध्ये मी लाल तिखट मिरची पावडर पण टाकली आहे. हे बघा, आता पीठ छान हलवून घेतले आहे मी. यामध्ये मी आता कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर हे पीठ मी छान हलवून घेणार आहे. हे बघा, आपले पीठ किती छान दिसते. छान झाले आहे ॲपेचे पीठ. आता यामध्ये मी इनो टाकणार आहे. इनो टाकल्यानंतर त्यावर मी थोडेसे पाणी टाकणार आहे. पाणी टाकल्यानंतर हे पीठ छान हलवून घेतले आहे मी. आता मी गॅसवर गरम करायला ॲपेचे पात्र ठेवले आहे. त्या पात्रामध्ये मी थोडे थोडे तेल टाकले आहे. नंतर त्यामध्ये मी ॲपेचे पीठ टाकले आहे. हे बघा, मी सगळीकडे पीठ टाकून घेतले आहे. आता यावर मी झाकून ठेवणार आहे. गॅसची फ्लेम बारीक ठेवली आहे मी. हे बघा, झाकण काढून आता त्यावर मी थोडे थोडे तेल टाकणार आहे. किती छान टम्म फुगलेले आहेत ॲपे. खूप छान झाले होते ॲपे. यावर मी तेल टाकल्यानंतर 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे. आता झाकण काढून घेतले आहे. हे बघा, झाकण काढून घेतले आहे. आता मी हे ॲपेची पलटी करून घेणार आहे. हे बघा, मी ॲपे पलटले आहेत. किती छान भाजले आहेत ॲपे. आता मी दुसऱ्या बाजूने ॲपे छान भाजून घेणार आहेत. हे बघा, किती छान खरपूस भाजले आहेत ॲपे. आता यावर मी थोडे झाकून ठेवणार आहे ताट. आता मी काढले आहेत. हे बघा, ॲपे दोन्ही बाजूनी छान भाजले आहेत.